नमस्कार मंडळी. सोयाबीनवर दुसरी फवारणी कोणती करावी याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये 17 जुलै पासून एवढा पाणी सुरू आहे की आपल्याला शेतामध्ये जायलाच मिळत नाहीये. फवारणी कुठून करणार? आणि आता सोयाबीन झालाय 35 ते 40 दिवसाचं. तर आता नेमकी सोयाबीनवर फवारणी कोणती करायची? कारण पहिली फवारणी झाली नाही, सोयाबीन फुलावर येऊन गेलं. आता फवारणी कोणती करायची? कीटकनाशक कोणतं वापरायचं? बुरशीनाशक कोणतं वापरायचं? विद्राव्य खत कोणतं वापरायचं? जास्त फुलं लागण्यासाठी बायोस्टिम्युलंट कोणतं वापरायचं? असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर त्याचेच उत्तर म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये 20 दिवस झाले आपल्या सोयाबीनला फवारणी झाली नाही. आता फवारणी झाली नाही तर किडी तर थांबणार नाही की तुम्ही 20 दिवस फवारणी केली नाही तर मी थांबतो, मग फवारणी करा, मग मी मरेल. असं तर किडी म्हणणार नाही. किडी तर आपलं काम करणारच आहे. आता पाणी असो की काही असो, कारण खोडकिडी ही थांबत नाही. हे बरोबर. तर आता आपल्याला इथे फवारणी घ्यायची आहे. आता फवारणी घेत असताना शेतकऱ्यांचे सोयाबीन कुठे कुठे भरपूर वाढले आणि कुठे कुठे वाढत झाली नाही. याचं कारण काय? पाणी तिथे साचून होते, सोयाबीन तिथे पिवळे पडले आणि फुलावर सुद्धा येऊ राहिले. तर आता फुलापासून वरती सोयाबीनला वाढ चांगली असते. तर आता फुलांच्या संख्येमध्ये आपल्याला वाढ करायची आहे. कीटकनाशक जबरदस्त वाला इथे वापरायचं आहे. तर बघा, आपल्याला कीटकनाशकामध्ये इथे सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो. आता ॲम्प्लिगो मध्ये काय आहे? क्लोराईन टेनिपोल प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन असे 2 घटक आहे. यामुळे काय होणार? तुमच्या सोयाबीनवर आलेली अळी किडी तेथे कव्हर होणार. ॲम्प्लिगो नाही मिळालं तर काय वापरायचं? कोराजेन वापरू शकता. आता कोराजेन हे पण नसन वापरायचं तर तुम्हाला कोणतं वापरू शकता? बॅराझाईट अदामा कंपनीचं हे वापरू शकता, किंवा क्लोरो प्लस सायपरमेथ्रिन सुद्धा वापरू शकता. परंतु फुलायला सुरुवात झालेली आहे आता, त्यासाठी ही हेवी फवारणी आहे, थोडी खर्चिक आहे परंतु चांगली आहे. कारण पहिली फवारणी ही आपली झाली नाही आणि उत्पादन तर आपल्याला भरून काढायचं आहे. कारण मागच्या वर्षी काहीच पिकलं नाही येलो मुजाकाला, तर या वर्षी जर पिकलं तर आपला एक शेतकऱ्यांचा चांगला फायदा देते शेतीमधून होणार आहे. तर तुम्हाला मी कीटकनाशक सांगितले. कोणते सांगितले? ॲम्प्लिगो सांगितलं, बॅराझाईट सांगितलं, क्लोरो प्लस सायपरमेथ्रिन किंवा कोराजन. या चारपैकी एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. आता कीटकनाशकाचा प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न येतो, जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे. आता बायोस्टिम्युलंट म्हणजे तुमच्या भाषेमध्ये टॉनिक. जास्त फुलं लागण्यासाठी टॉनिक. तर आता याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता धरती कंपनीचे अग्रेसर गोल्ड 15 लिटर पाण्यासाठी 15 मिली. पाटील बायोटेकचे झकास वापरू शकता, जबरदस्त आहे. बूस्टर परिश कंपनीचे तुम्ही झेप वापरू शकता किंवा भरारी वापरू शकता, जे तुम्हाला मिळेल ते वापरा त्याच्यानुसार. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दुसरा एक आहे, जे की अदामा कंपनीचं फ्लॅम्बर आहे. हे सुद्धा फुलं लागण्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर अजून 2-3 प्रोडक्ट आहे, परंतु त्याचा रिझल्ट आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा चांगला मिळणार नाही. जसं की आता बाकी सोडून द्या. आता एक गायत्री परफेक्ट म्हणून आहे, हे सुद्धा एक जबरदस्त आहे. मिळालं तर तुम्ही ते वापरा, म्हणजे वाढ पण थांबेल आणि फांद्या पण वाढेल आणि फुलं पण वाढेल. तर तुम्ही गायत्री परफेक्ट सुद्धा घेऊ शकता, काहीच हरकत नाही. तर मी सांगितलेले तुम्ही घ्या. आणि तुम्ही जर जवळपासच्या जिल्ह्यामधले असणार, म्हणजे नागपूर विभागामधले असणार, तर धरती कंपनीचे अग्रेसर गोल्ड घ्या. तुम्हाला तेथे चांगला रिझल्ट दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बायोस्टिम्युलंटचा उपयोग येथे करू शकता. आता प्रश्न राहिला बुरशीनाशकाचा. कारण 20 दिवसापासून पाणी आहे, बुरशी तर आलीच असणार, फुलांची गळ तर नक्कीच होणार फुल लागल्यावर. त्याच्यामुळे आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक थोडं चांगलं घ्या, अशी एक माझी विनंती आहे. आता बुरशीनाशक चांगलं कोणतं घ्यायचं? अदामा कंपनीचं कस्टुडिया वापरू शकता, किंवा नेक्टिओ वापरू शकता, किंवा तुम्ही प्रोपिकोना झोल वापरू शकता. आता बघा, प्रोपिकोना झोल जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, तर हे प्रोपिकोना झोल वापरण्याचा फायदा असा आहे की तुम्ही जर 20 ml 15 लिटर पाण्यासाठी वापरलं, 15 ml डोस आहे, परंतु 20 ml जर वापरलं तर सोयाबीनची वाढ थांबून तुमची बुरशी सुद्धा तिथे नष्ट करण्याचं काम हे करते. मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे मला भरपूर ठिकाणी फोन आले आणि शेतकऱ्यांनी स्वतःच प्रयोग केला तर माहित नाही मला, तर त्यांनी सांगितलं फोन करून की प्रोपिकोना झोलमुळे सोयाबीनची वाढ थांबते आणि बुरशी नष्ट होते. बुरशीनाशक आहे, परंतु वाढ सुद्धा थांबवण्याचं काम प्रोपिकोनॅझोल हे करतं. तर त्यामुळे तुम्ही प्रोपिकोनॅझोल सुद्धा घेऊ शकता. आता झाला बुरशीनाशकाचा प्रश्न मिटला. आता प्रश्न राहिला कशाचा? विद्राव्य खताचा. विद्राव्य खत कोणतं वापरायचं? 12x0. कशासाठी? फुलांची संख्या वाढण्यासाठी. कोणत्याही वनस्पतीमध्ये
स्फुरदची मात्रा वाढली की समजायचं आपलं फुलांची संख्या वाढली. तर त्यामुळे तुम्ही 1261 हे 80 ते 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता. सोयाबीनवर पहिली फवारणी झाली नाही, परंतु दुसरी फवारणी करायची आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती होती. किती हळू समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. शेतकरी तर मी सांगितलेलं समजून असणारच. ज्यांना समजलं नाही ते दुसऱ्याचे व्हिडिओ पहा, आणि ज्यांना समजलं ते या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझी विनंती राहील, हा व्हिडिओ 5 शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून अजून शेतकरी आपल्यासोबत जुळले जातील, त्यांचा तिथे फायदा होतील. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेअर करा. तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला, अजून काही प्रश्न असेल ते विचारा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून द्या. अशा प्रकारे सोयाबीनवर दुसऱ्या फवारणीबद्दल थोडीशी माहिती होती, तुमच्याच भाषेमध्ये मी देण्याचा ते तुम्हाला प्रयत्न केला. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.